महाराष्ट्रामध्ये 4 विधान परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मुंबई ग्रॅज्युएट आणि टीचर्स मतदारसंघ, कोकणामध्ये ग्रॅज्युएट मतदारसंघ आणि नाशिकमध्ये टीचर मतदारसंघ अशा 4 विधान परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. निवडणुकीच्या पूर्वी ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेसच आम्ही म्हणालो होतो की एकदा बसून महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी आणि त्याच्यामध्ये ह्या सीटा जाहीर केल्या जावं असं आमची अपेक्षा होती. पण उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबईच्या 2 जागा त्या ठिकाणी जाहीर केल्यात. त्यानंतर मी पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळेस ते विदेशात होते आणि मी त्यांना सांगितले की आमचे 2 उमेदवार कोकण आणि नाशिक विभागात आमची तयारी आहे. त्याप्रमाणे त्यांना उमेदवार मी सांगितलेत. आमचं रमेश कीर हे कोकण पदवीधर मतदारसंघ आणि टीचर मतदारसंघामध्ये गुळवे अशी नावं आम्ही त्यांना सांगितली. पण गुळवेला बोलावून त्यांनी त्यांचं कंगन बांधून त्यांना तिकडे तिकीट जाहीर केली. खरं तर मला एवढंच म्हणायचं याच्यामध्ये की आम्ही बसून समजा निर्णय केला असता तर 4ही जागा आपल्याला सहजतेने जिंकता येतात. अजूनही काही वेळ गेलेला नाही. उद्या विड्रॉलची आखरी तारीख आहे. आम्ही मुंबईमध्ये आम्ही कुठलाही अर्ज भरला नाहीये. काही लोकांनी अपक्ष भरला ते तर काही आमचं तिकीट आम्ही त्यांना दिलेलं नाहीये. ते विड्रॉल करतील वेळ आलं तर. पण ह्या सगळ्या गोष्टी बसून व्हाव्यात, महाविकास आघाडी म्हणून व्हाव्यात अशी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आणि मला विश्वास आहे की आज नाहीतर उद्या आम्ही बसून या जागांचं जो काही वाद निर्माण झालेला आहे तो वाद संपुष्टात येईल असा माझा विश्वास आहे. नाना, तुम्ही जे मागणी केली आहे त्या मागणी प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे होता, परंतु अशा प्रकारचा निर्णय घेताना पाहायला मिळत नाही. याचा अर्थ त्यांची भूमिका ताकद आहे की त्यांना माघार घ्यायची. बघू आता त्यांची काय भूमिका आहे ती अजून स्पष्ट आहे. आज अजून आमचा जो वेळ आहे, उद्या अजून आमचा जो 3 वाजेपर्यंतचा वेळ आहे ती तेव्हापर्यंत कळेल. पण त्यांनी संपर्कात नाही आले. नाही, मी स्वतः सकाळी त्यांच्या मातोश्रीवर फोन लावलेला होता पण अजूनपर्यंत संपर्क झालेला नाही. मला कुठलाही संपर्क झालेला नाही हे मी तुम्हाला सांगतो. आणि भेटल्यानंतर त्या दरम्यान त्यांचा संपर्क होऊ शकते पण नाना पटोलेचा संपर्क का होऊ शकत नाही, याचा अर्थ हे मानायचं की उद्धव ठाकरेंना तुमच्यासोबत आता मैत्री करायची नाही. बघा, आमचे जे खासदार आहेत त्यांना भेटायला जातात, त्यांचा आभार मानायला जातात, ही आमची परंपरा आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढलेल्या आहेत आणि जेवढे सगळ्या लोकांचं सहकार्य लाभलं त्या पद्धतीनं आमचे खासदार त्यांना भेटायला जातात. त्याच्यामध्ये काय गैर काय. पण ह्या जागा वाटपाच्या ह्याच्यामध्ये हा एक वेगळा मुद्दा आहे आणि या वेगळ्या मुद्द्यामध्ये जागा वाटपामध्ये आम्ही बसूनच निर्णय करावा असं आमचं मत पहिले होतं, आजही आहे.